नमस्कार, दीपांजली व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण दसरा साजरा करण्याची पद्धत किंवा दसरा का साजरा केला जातो आणि आपट्याच्या झाडाच्या पानांना सोन्याची पानं असं का म्हटलं जातं या कथेबद्दल बोलणार आहोत। तर आता मी व्हिडिओला सुरुवात करते। हे पहा, हिंदू संस्कृतीत खूप महत्त्व असलेला व मोठा सण म्हणजेच दसरा। हा सण अश्विन शुद्ध दशमीला येतो। अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून 9 दिवस नवरात्र असते। त्यानंतरचा 10वा दिवस म्हणजेच दसरा। या सणाला विजयादशमी असेही म्हणतात। दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा, या काव्यातच या सणाची महती गौरवलेली आहे। दसरा हा पराक्रमाचा पौरुषाचा सण आहे। या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात। या दिवशी सरस्वती पूजन व शस्त्रपूजन केले जाते। दसरा या सणांची परंपरा फार वर्षापासूनची आहे। या दिवशी देवीने महिषासूर या राक्षसाचा वध केला। प्रभू रामचंद्र या दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले। पांडव अज्ञातवासात राहण्याकरिता ज्यावेळी राजाच्या घरी गेले त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती। अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली। तो हाच दिवस होता। शिवाजी महाराजांनी सुद्धा प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला या दिवशी प्रारंभ केला। शूर पराक्रमी राजे या दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत। त्याला सीमोल्लंघन म्हणतात। दसरा म्हणजे विजयादशमीतील 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा सण आहे। आपट्याच्या पानाला सोन्याचे मोल का आणि कसं आलं याबद्दलची जी काही कथा आहे ती आपण पाहूया। फार वर्षापूर्वी वरतंतू नावाचे एक गुरु आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते। बराच मोठा शिष्यवर्ग त्यांच्याकडे वेदाभ्यास शास्त्राभ्यास करीत होता। एकदा काय झालं, गुरु वरतंतू यांच्याकडे शिकणाऱ्या एका कौस्य नावाच्या शिष्याने त्यांना विचारले, गुरुजी, तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिले, शहाणं केलं, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा द्यावी? त्यावर गुरु वरतंतू म्हणाले, बाळ कौसा, अरे ज्ञान हे वरदान करायचे असते, त्याचा बाजार किंवा सौदा करायचा नसतो आणि तुम्ही शहाणे झाला, ज्ञानी झालात, हीच माझी गुरुदक्षिणा बरं। पण कंस मात्र ऐकेनाच। तो सतत मी काय देऊ असे विचारू लागला। मग गुरु म्हणाले, मी तुला 14 विद्या शिकविल्या म्हणून तू मला 14 कोटी सुवर्ण मोहरा दे। कौस्य हे ऐकून गांगारून गेला। तो रघुराजाकडे गेला, परंतु राजाने त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता। तरी सुद्धा राजाने कौसाकडे 3 दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चय केले। इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहीत होता। त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली। इंद्राने आपट्याच्या पानाची सोन्याची नाणी बनवून ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली। कौस्य त्या सुवर्णमुद्रा घेऊन वरतंतू ऋषीकडे गेला व गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली। परंतु ऋषींनी त्यापैकी 14 कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या आणि उरलेल्या सुवर्णमुद्रा घेण्यास त्यांनी नकार दिला। त्यावेळी कौसाने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटायला सांगितल्या। लोकांनी त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या। तो दिवस दसऱ्याचाच होता, म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरू झाली। म्हणूनच दसरा हा पराक्रमाचा आनंदाचा सण आहे। अशा या सणाचा म्हणजेच दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा। सोनं घ्या, सोन्यासारखं राहा। थँक्यू।